वेलकम बॅक टू माय मोडी फूड मेकर चॅनल। सगळ्यात पहिला मी तुमचे आभार मानते, कारण एवढ्या कमी वेळामध्ये मला तुम्ही खूप खूप प्रेम दिला आहात आणि असेच प्रेम देत जावा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा। आज आपण कोल्हापुरी स्पेशल झुणका पाहणार आहोत। तर मी बारीक असा कांदा, टोमॅटो आणि मिरची तसेच कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। गॅस मंद आचेवर ठेवून मग पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलेले आहे। तेल कढल्यानंतर आता जिरे मोहरीची फोडणी देत आहे। जिरे मोहरी छान असं तडतडल्यानंतर त्यामध्ये मी बारीक केलेले कांदा, टोमॅटो आणि मिरची टाकून घेत आहे। हे सर्व काही टाकून झालेलं आहे। झुणका बनवत असताना तेलाचे प्रमाण जास्तच ठेवावे, कारण तेल कमी असल्याने सर्व काही पीठ हे भांड्यालाच धसते आणि झुणका करपतो आपला। त्यामुळे तेलाचे प्रमाण थोडे जास्त असलेले बरे। छान असं सर्व काही परतून घेतलेले आहे। आता कांदा लालसर होईपर्यंत मी वाट बघत राहणार आहे। कांदा हा लालसर झालेला आहे। आता आपण लाल तिखट टाकून घेऊया। त्यानंतर चवीनुसार नमकही टाकून घेऊया। त्यानंतर मी बारीक केलेली कोथिंबीर त्यामध्ये टाकून घेणार आहे। कांदा भाजत असतानाच कोथिंबीर टाकल्याने खूपच छान असे कालवंडात चव येते असे मला वाटते, म्हणून मी आत्ताच टाकून घेतलेले आहे। त्यानंतर थोडेसे पाणी टाकून घेतलेले आहे। आता 2 ते 3 मिनिटं पाण्याला उकळी येऊपर्यंत आपण वाट पाहूया। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता 1 कप बेसन त्यामध्ये मी टाकून घेत आहे। बेसन टाकून झाल्याने पटापटा मी हलवून घेत आहे, कारण पटकन हलवून घेतल्याने गुठळ्या न होण्याचे चान्सेस खूपच कमी असतात, म्हणून मी तसं हलवून घेत आहे। या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये याला झुणकाच म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। मी याची खूप काही नावं ऐकली आहेत, पिठले, बेसन अशी खूप काही मी नावं ऐकलेली आहेत, पण आमच्याकडे याला झुणकाच म्हणतात। छान असा झुणका तयार झालेला आहे। तुमच्याही घरी जर भाजी संपली असेल तर तुम्ही अशा प्रकारे झुणका नक्कीच ट्राय करून पहा आणि तुमचा झुणका कसा झाला होता ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। अशा प्रकारे तयार आहे आपला कोल्हापुरी स्पेशल झुणका।